नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत सुरेश वैद्य लिखित स्वामिनी या कादंबरीचा 12वा भाग. सलील दारातनं आत आला तेव्हा राजेश्री खुर्चीत बसून पत्र लिहित होती. तिच्या समोरच्या टेबलवर पत्रांचा ढीग पडला होता. त्यात वाचकांची पत्र होती, काही प्रकाशकांची पत्र होती. निरनिराळ्या संस्थांनी आयोजलेल्या समारंभाला सलीलनी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहावं म्हणून पाठवलेली निमंत्रण पत्रसुद्धा होती. प्रत्येक पत्राला उत्तर हे गेलंच पाहिजे यावर सलीलचा कटाक्ष होता आणि हे काम सेक्रेटरी या नात्यानं राजेश्रीवर सोपवण्यात आलेलं होतं. सगळा पत्रव्यवहार राजेश्रीच बघत असे. योग्य त्या पत्रांना योग्य ती उत्तरं लिहिल्यानंतर फक्त सहीसाठी ती सलीलच्या पुढ्यात सगळी पत्र ठेवत असे. राजेश्रीचं काम विलक्षण अप टू डेट होतं. सलील तिच्या कामावर मनापासून खुश होता. तिच्यामुळे त्याच्यावर पडणाऱ्या या अशा कामांचा भार बराच हलका झाला होता आणि लेखनासाठी त्याला भरपूर वेळ मिळत होता. अरे हे काय, अजून तुझं पत्रलेखन चालूच आहे का? टेबलाला वळसा घालून आपल्या खुर्चीवर बसत सलीलने विचारलं. हो. राजेश्री फक्त हुंकारली. अगं जेवलीस का? नाही. नाही? आपल्या हातातल्या रिस्टवॉचमध्ये बघत सलील म्हणाला. अगं 2 वाजायला आले. हां, एवढी 2 पत्र पूर्ण करते. पण तिचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला, हे बघ ती पत्र राहू देत, ती नंतरही लिहिता येतील. तू आधी जेवून घे बरं. एक वेळ माणसानं कामात थोडीशी आळमटळम केली ना तरी चालेल, पण जेवणाच्या बाबतीत कसलीही आबाळ करू नये. निदान तू तरी करून चालणार नाही. माझ्यावर ही विशेष सक्ती का? आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी सलीलकडे बघत राजेश्रीने विचारलं. सलील हसला आणि म्हणाला, अगं बाई गं, तुझा आजारपण मला परवडणारं नाही आहे म्हणून तुझ्यावर ही विशेष सक्ती करतोय मी. आजारी पडले ना तरी रजेचा पगार नाही मागणार मी तुम्हाला. त्याच्या बोलण्यामागचा अर्थ लक्षात येऊनही राजेश्री मुद्दामच म्हणाली, पगाराची मला काळजी नाही आहे, तुझ्या रजेची मला जास्त काळजी आहे. अगं तू रजेवर गेल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघावं? तो कामाच्या संदर्भात बोलतोय हे लक्षात येऊनही सलीलच्या त्या बोलण्याने राजेश्री मनातनं विलक्षण सुखावली. राजेश्रीला सलीलच्या सहवासात येऊन आता वर्ष झालं होतं आणि नकळत तिच्या हृदयातला एक कोपरा सलीलने व्यापायला सुरुवात केली होती. त्याच्या व्यक्तिमत्वानं ती पहिल्यांदा भारावली होतीच. त्याचं मृदू वागणं, बोलणं, एवढा नावलौकिक मिळूनही साधं राहणं यांनी तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर दुणावला होता. पण या सगळ्यापेक्षाही तिच्या मनात सलीलबद्दल निर्माण झालेल्या नाजूक भावनेचं एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे सलीलची स्वच्छ नजर. आजवर तिने ज्या काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या होत्या तिथले तिचे अनुभव अत्यंत कडवट होते, घृणास्पद असे होते. उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यापासून पार शिपायाचं काम करणाऱ्या सगळ्याच पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची जी एक विशिष्ट नजर असते ना, ती तिला प्रत्येक ठिकाणी अनुभवायला मिळाली होती. नोकरीसाठी बाहेर पडणारी प्रत्येक स्त्री ही फार स्वस्त असते, पैशांची भुकेली असते, अशीच प्रत्येक पुरुषाची धारणा असते आणि ते त्याच दृष्टीनं तिच्याकडे बघत असतात. म्हणूनच सलीलकडे नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदा ती फार सावध असायची. तिचं वागणं बोलणं अत्यंत काटेकोर असायचं, तोलून मापून असायचं. पण लवकर तिच्या लक्षात आलं, भर ऑफिसमध्ये तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणारे पुरुष आणि हा असा एकांत, दोघांशिवाय अन्य कोणी तिथे नसतानाही कृतीतून शब्दातूनच नव्हे तर नजरेतूनही तिच्याकडे त्या दृष्टीनं न बघणारा सलील यांच्यात खूप अंतर आहे. सलीलचं हेच अंतर्बाह्य स्वच्छ असलेलं रूप मग तिच्या मनात ठसत गेलं. हे एक कारण होतंच. शिवाय सलीलविषयी जी काही जुजबी माहिती तिला कळाली होती, अर्थात इकडून तिकडून, त्यांनीही तिच्या मनात त्याच्याबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली होती. सलीलचं लग्न झालेलं होतं. त्याची बायको श्रीमंत घराण्यातली होती. लग्नानंतर 6 महिन्यातच तिने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आणि तेव्हापासून सलील असा एकटा एकाकी आयुष्य घालवतोय इतपत तिला समजलेलं होतं.
या विषयावर सलील कधी तिच्याशी बोलला नव्हता आणि तिला स्वतःहून तो विषय काढायची हिंमत झालेली नव्हती. मात्र एका गोष्टीचं तिला राहून राहून आश्चर्य वाटायचं की ज्या बाईनी त्याला एवढा मनस्ताप दिला, लग्नानंतर फक्त 6 महिन्यात जी त्याला सोडून निघून गेली, तिचा फोटो त्याने आपल्या रायटिंग टेबलवर अजूनही का ठेवला आहे? याचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे म्हणून, का सतत तिचा फोटो समोर असल्यानं स्त्री जातीविषयीचा कडवटपणा मनात राहून दुसऱ्या कुठल्याही स्त्रीविषयी आसक्ती वाटू नये म्हणून? आणि यातलं हे दुसरंच कारण राजश्रीला जास्त संयुक्तिक वाटत होतं. कदाचित त्याच्या स्वच्छ निर्मळ नजरेमागे कारण तेच असावं. पण असा स्त्री जातीविषयीचा कडवटपणा जरी त्याच्या मनात असला तरी तो अजून आपल्या वाटेला आलेला नाही आहे. ही एकमेव जाणीव तिला समाधान देणारी होती. हे बघ, तू जेवून घे, तोपर्यंत मी टपाल बघतो. सलील म्हणाला. तुम्ही नाही जेवणार? मी जेवून आलो आहे. कुठे? राजश्रीने काहीशा अविश्वासानं विचारलं. अगं, हॉटेलमध्ये. तुला माहिती आहे ना, एखाद्या प्रकाशकाबरोबर बाहेर पडल्यावर तो काही मला जेवल्याशिवाय सोडत नाही. मी तुमच्या आवडीची मटकीची उसळ आणि कोथिंबिरीचे पराठे करून आणले होते. सलीलने एक क्षण तिच्याकडे टक लावून पाहिलं आणि म्हणाला, राजश्री, तू असं रोज रोज माझ्यासाठी काही करून आणत जाऊ नको गं. सलीलच्या त्या बोलण्याने राजश्रीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. खाली मान घालत ती काहीशा दुखावलेल्या आवाजात म्हणाली, तुम्हाला ते आवडत नसेल तर आय एम सॉरी, पुन्हा नाही आणणार मी. आपल्या बोलण्यानं राजश्री दुखावली गेली आहे हे सलीलच्या लक्षात आलं. त्याच्या मनात आलं, छेचे, ही पोरगी फार सेंटिमेंटल आहे. आणि ही सेंटिमेंटल आहे याची कल्पना असून सुद्धा आपण असं एकदम तोडून टाकल्यासारखं काय बोललो? आपण तिच्याशी आपुलकीनं जिव्हाळ्यानं वागतो, तीही तशीच आपल्याशी वागण्याचा प्रयत्न करते. आपल्या आवडीचे पदार्थ आणून आपल्याला खायला घालणं हा त्यातलाच एक प्रकार आहे. काय चुकलं तिचं? का आपल्यालाच आता अशा प्रेमाची, जिव्हाळ्याची ॲलर्जी आली आहे म्हणून तिचं हे असं वागणं आपल्याला? हे बघ, मला तसं नाही म्हणायचं राजश्री. सलीलला स्वतःला अपराधी वाटल्यासारखं झालं होतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की तू उगाचच त्रास घेतेस. आता बघ, तू माझ्या आवडीचे पदार्थ करून आणलेत आणि मी बाहेर जेवून आलो आहे, हे असं होतं ना म्हणून म्हणालो. पण राजश्री काही बोलली नाही. तिचा चेहरा मात्र उतरलेला होता. ती आपली वाट बघत थांबली होती आणि म्हणून ती जेवलेली नाही हे सलीलच्याही लक्षात आलं. तू मला आल्या आल्या का नाही सांगितलंस हे? म्हणजे मी बाहेर जेवून आलो नसतो ना. मग तिची नाराजी दूर करण्यासाठी म्हणाला, पण तू आता मटकीच्या उसळीचं नाव काढल्यामुळे मला चैन पडेन असं झालंय. चल पटकन खाऊन घेऊया. राजश्रीचा चेहरा लगेच उजळला. हा आपलं मन राखण्यासाठी खायला तयार झालाय हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. उत्साहानं उठून ती आतल्या खोलीत गेली. सलीलनं आपली ही 2 खोल्यांची जागा अजूनही सोडलेली नव्हती. फक्त या 2 खोल्यांमध्ये त्यांनी थोडाफार बदल केला होता. बाहेरची रूम त्यांनी ऑफिससारखी सजवली होती आणि आतल्या खोलीचा वापर तो बेडरूम कम किचन असा करत होता. त्याला एकट्याला ती जागा तशी पुरेशी होती. आणि तसंही या जागेत प्रीतीच्या स्मृती विखुरलेल्या आहेत हे तो विसरू शकत नव्हता. प्रीती त्याला सोडून गेल्यानंतर काही दिवस सलीलने विलक्षण निष्क्रिय अवस्थेत काढले होते. प्रीतीची आठवण आणि स्वतःचं एकटं एकाकीपण यानं काही काळ त्याला कमालीचं उदासीन करून टाकलं होतं. पण नंतर त्यांनी हळूहळू स्वतःला सावरलं. शांत डोक्यानं विचार केल्यावर त्याला जाणवलं, जे काही झालं त्यात प्रीतीची काही चूक नाही आहे. ती तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागली. पण आत्ताचं आपलं वागणं हे आपल्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. केवळ प्रीती गेली म्हणून आपण असं हातपाय गाळून बसणं हा आपलाच एक प्रकारे पराभव आहे. प्रीतीची आपल्याबद्दल एकच तक्रार होती, आपण स्वप्न बघतो, कल्पनेच्या जगात वावरत असतो, व्यवहार आपल्याला कळत नाही, समजत नाही. प्रीतीची असली तर एवढीच चूक आहे, तिने आपल्याला अवधी दिला नाही. आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी तिने त्या स्वप्नांची टर उडवली, टिंगल केली. आणि आपणही आता तेच करतोय. नाही, असं नाही होता कामा.
आणि मग सलील झपाटल्यासारखा लिहायला लागला. रात्रंदिवस लेखन आणि लेखन, डोक्यात दुसरा विचारच नाही. प्रीती गेल्यानंतर लिहिलेली त्याची पहिली कादंबरी तुफान गाजली. पहिल्या 2-3 कादंबऱ्यांनी तो वाचकांच्या थोडाफार लक्षात आला होता, पण या कादंबरीने तो त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. मग तिथून सलीलने मागे वळून पाहिलंच नाही. 3 वर्षात सलील कुठून कुठे पोचला होता. कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट. राज वर्मा नावाच्या जुन्या जाणत्या हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शकानं त्याच्या कादंबऱ्यामधलं नाट्य बरोबर हेरलं होतं. एकाच वेळी त्याच्या 5 कादंबऱ्यांचे हक्क त्यांनी विकत घेऊन टाकले होते. बँकेतली नोकरी सलीलने कधीच सोडली होती. आता पूर्ण वेळ त्यांनी लिखाणाला वाहून घेतलं होतं. पहिली 2 वर्ष सलील स्वतःच सगळं बघत होता. लेखन, बँकेचे व्यवहार, वाचकांच्या, प्रकाशकांच्या पत्रांना उत्तरं देणं, एक ना अनेक कामं. मग या इतर व्यावहारिक बाबीतच त्याचा बराच वेळ जायचा. प्रत्यक्ष लिखाणासाठी त्याला फार थोडा वेळ मिळायला लागला. म्हणून मग त्यांनी राजश्रीची सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती. राजश्री सरळ, साधी, मध्यमवर्गीय तरुणी होती. पहिल्यांदा सलीलला ती विलक्षण अबोल, गंभीर प्रकृतीची मुलगी वाटली होती. तिचं सगळंच वागणं, बोलणं अगदी काटेकोर होतं. सलीलशी ती एक विशिष्ट अंतर ठेवून वागायची, बोलायची. अर्थात सलीलचे हे कधी लक्षात आलं नव्हतं. तिच्या कामावर तो खुश होता आणि म्हणूनच तो तिच्याशी काहीशा मित्रत्वाच्या नात्यानं वागत होता. हळूहळू राजश्रीच्याही वागण्यात मोकळेपणा येत गेला होता. आणि गेल्या 3-4 महिन्यांपासून या मोकळेपणाला एक वेगळं वळण लागू बघत होतं. पहिल्यांदा सलीलच्याही ते लक्षात आलं नव्हतं. पण मग ते लक्षात येण्या इतपत तिच्या वागण्यातून, बोलण्यातून, कृतीतून, नजरेतून त्याला ते जाणवायला लागलं होतं आणि म्हणून सलील काहीसा मनातनं अस्वस्थ व्हायला लागला होता. राजश्रीचा स्वभाव काहीसा भावनाप्रधान आहे याची जाणीव गेल्या वर्षभराच्या तिच्या सहवासात राहिल्यामुळे त्याला झालेली होती. आपण तिच्याशी ज्या मोकळेपणानं वागतो, बोलतो, त्यातून जर गैरसमज होऊन ही पोरगी आपल्यात गुंतली तर? छे, असं नाही होता कामा. तसं काही असेल तर तिला त्या गैरसमजातनं आत्ता बाहेर काढायला हवं. गळ्यापर्यंत रुतल्यावर बाहेर येणं फार कठीण असतं. उगीचच पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जायचं. लवकरात लवकर या विषयावर राजश्रीशी बोलायला हवं असं वाटत असतानाही सलीलला हा विषय काढायचा कसा हे काही लक्षात येत नव्हतं. समजा आपण डायरेक्ट तिला तसं काही विचारलं आणि तिच्या मनात तसलं काही नसेलच तर? सालं आपल्याच मनात चांदणं असल्यासारखं तिला वाटायचं. आणि म्हणूनच हा विषय जरा वेगळ्या पद्धतीनं हाताळायचं सलीलने ठरवलं होतं आणि तशी संधी त्याला लगेचच मिळाली होती. सर, या पत्रिकेला उत्तर काय द्यायचं सर? नेहमीप्रमाणे टपाल बघता बघता त्यातली एक निमंत्रण पत्रिका वाचून सलीलकडे बघत राजश्रीने विचारलं. कसली पत्रिका आहे ग? अहो, लग्नाची. तुमची नागपूरची वाचक उषा पटवर्धन तुमच्या प्रत्येक कादंबरीला अगदी आवर्जून अभिप्राय पाठवते बघा. तिचं लग्न आहे येत्या 20 तारखेला. तुम्हाला अगदी आग्रहानं यायलाच हवं असं लिहिलंय. 20 तारीख का? असं म्हणत सलीलने आपली डायरी काढून बघितली आणि मग राजश्रीकडे बघत मान हलवत म्हणाला, नाही ग, नाही जमणार. नेमकं 20 तारखेला एका वाचनालयाचं निमंत्रण आपण आधीच स्वीकारलं आहे. हे बघ, तू असं कर, तुझ्या डायरीत नोंद करून ठेव आणि तिला एक शुभेच्छा तार पाठवून दे. राजश्रीनी लगेच आपली डायरी उघडली. 20 तारखेच्या पानावर उषा पटवर्धनचं नाव लिहून त्यापुढे विवाहानिमित्त शुभेच्छा तार पाठवणे असा मजकूर लिहून डायरी बंद करून टाकली. राजश्री डायरीत नोंद करत असताना सलीलने याच विषयाचा धागा पकडून संधी साधायचं ठरवलं. राजश्रीने डायरी बंद करून त्याच्याकडे बघताच सलील हसून म्हणाला, तू सुद्धा एखाद दिवशी अशी अचानक माझ्या हातात पत्रिका ठेवत म्हणशील बरं का, लग्नाला यायला हवं हां सर. त्याच्याकडे बघणारी राजश्रीची नजर एकदम स्थिर झाली. सलीलचं तिच्याकडे बारीक लक्ष होतंच. तिच्या चेहऱ्यात पडलेला फरक पटकन त्याच्या लक्षात आला. पण तसं न दाखवता तो म्हणाला, तुझं लग्न झाल्यावर ना माझी चांगलीच पंचाईत होणार आहे बरं का.
माझं लग्न व्हावं असं तुम्हाला वाटतं सर? राजेश्रीनी मान खाली घालत हलक्या आवाजात विचारलं. अगं म्हणजे काय? मी काय तुला एवढा स्वार्थी वाटलो का? हे बघ, तुझ्यासारखी सेक्रेटरी मला पुन्हा मिळणार नाही हे खरं आहे, पण म्हणून तुझं लग्नच होऊ नये असं कसं वाटेल गं मला? सलीलच्या त्या बोलण्यानं राजेश्रीचा चेहरा एकदम उतरला, काहीसा गंभीर झाला. सलीलच्या मनात आपल्याबद्दल तसं काही नाहीये का तसं उघड कबूल करायचं धाडस त्याला होत नाहीये. का गं? तुझा चेहरा असा एकदम उदास गंभीर का झाला? पण हे विचारताना सलीलची सुद्धा छाती धडधडत होती. आपला अंदाज बहुतेक खरा ठरतोय या विचाराने. राजेश्रीनी काही न बोलता मान खाली घातली होती. अगं होईल होईल, तुझंही लग्न होईल. त्यात एवढं उदास गंभीर कशाला व्हायचं? सलीलने हसण्याचा प्रयत्न करत आपल्या आवाजाला चेष्टेची डूब दिली. पण राजेश्रीच्या चेहऱ्यावरचं उदासपण अधिकच गडद झालं. मग सलीललाही गंभीर व्हायला लागलं. तो म्हणाला, काय झालंय राजेश्री? लग्नाचं नाव काढतास तू एकदम उदास झालीस. माझं काही चुकलंय का? नाही नाही सर, तसं काही नाही सर. अगं नाही कसं? काहीतरी नक्कीच आहे. त्याशिवाय तू अशी गंभीर नाही ना होणार. मला सांगण्यासारखं नाही आहे का? राजेश्रीच्या मनात आलं, आता कसं सांगायचं ह्याला की बाबा रे, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू तर अगदी तटस्थपणे माझ्या लग्नाबद्दल बोलतोयस. राजेश्री, अगं विचार कसला करतेयस? तुमचाच. माझा? हो. आता माझा कसला विचार करतेयस? कारण कारण तुमच्याशिवाय आजवर मी अन्य कोणाचाच विचार केलेला नाही आहे. सलील सलील तुमच्या ते लक्षात येत नाही आहे का लक्षात येऊन सुद्धा तुम्ही तिकडे दुर्लक्ष करताय? राजेश्रीने आज पहिल्यांदाच त्याचं स्पष्टपणे नाव घेतलं होतं. त्याचा अंदाज खरा ठरला होता. ही वेडी पोरगी आपल्यात गुंतली आहे. हिला आपल्याबद्दल काहीच माहिती नाही का माहीत असून सुद्धा? सलील काहीशा गंभीर स्वरात म्हणाला, हे बघ, तू असं काही वेडेपणा करशील याची मला कल्पना नव्हती राजेश्री. एखाद्यावर प्रेम करणं हा जर तुमच्या दृष्टीनं वेडेपणा असेल तर तर तुमचं म्हणणं खरं आहे. हे बघ, प्रेम करणं हा वेडेपणा नाही आहे राजेश्री. माझ्यासारख्या माणसावर प्रेम करणं हा नक्कीच वेडेपणा आहे. का? कदाचित कदाचित तुला माहिती नसेल, मी विवाहित आहे. मला माहिती आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की लग्नानंतर फक्त 6 महिन्यात तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेली. अरे वा, बरंच काही माहिती दिसतंय तुला. टेबलावरचा पेपरवेट गोल फिरवत सलील म्हणाला, नाही बरंच काही नाही, मला फक्त एवढीच माहिती आहे. ती मला का सोडून गेली हे जाणून घ्यावंसं नाही वाटलं तुला कधी? नाही. सलील पेपरवेटशी खेळत क्षणभर गप्प झाला. मी एक सामान्य मुलगी आहे याची मला जाणीव आहे, राजेश्री म्हणाली. तुमच्यासारख्या बड्या लेखकाशी कुठल्याच पातळीवर माझी बरोबरी होऊ शकत नाही याची सुद्धा मला कल्पना आहे. पण मन आणि मेंदूत हाच फरक आहे. आणि माझी चूक असेल तर ती फक्त एवढीच आहे. अगं, असा विचार तुझ्या मनात तरी कसा आला? तुमच्या गप्प बसण्याचा यापेक्षा वेगळा अर्थ काय असू शकतो मग? अर्थ अनेक आहेत. तू एक कुशल गृहिणी आणि पत्नी होऊ शकतेस. ज्याची तू पत्नी होशील तो खरोखर भाग्यवान म्हणायला हवा. आणि आजवर कधीही माझ्या मनात असा विचार आला नाही, तो आज आलाय. प्रीतीच्या अगोदर तू माझ्या आयुष्यात आली असतीस तर किती बरं झालं असतं. मग अजूनही काय फरक पडणार आहे? एक दीर्घ निश्वास सोडत सलील म्हणाला, फरक पडणार आहे नाही, फरक पडलाय. प्रीतीवर मी जीवापाड प्रेम केलंय, अजूनही करतोय. हा फोटो बघतीयस ना तू? समोरच्या प्रीतीच्या फोटोकडे बोट करत सलील म्हणाला, या फोटोबद्दल तू कधी विचारलं नाहीस, पण हा फोटो प्रीतीचा आहे हे तुझ्याही लक्षात आलं असेलच.
राजेश्रीने मान डोलवली. प्रीतीने सुद्धा माझ्यावर असंच जीव तोडून प्रेम केलंय राजेश्री. मी गरीब असूनही तिने माझ्याशी लग्न केलं. मग ती तुम्हाला सोडून का गेली बरं? नकळत राजेश्री विचारून गेली. माझी त्यावेळची परिस्थिती आणि त्याचा इतरांनी केलेला बाऊ. भैयासाहेबांचं नाव न घेता सलील म्हणाला. मग प्रीती इतरांनी दाखवलेल्या दिशेनं चालत राहिली. हा तिचा दोष असेल, पण माणूस शेवटी गुणदोषांसकट स्वीकारायचा असतो ना. मग हा विचार फक्त तुम्ही करताय. तुमच्या पत्नीनी तो का करू नये? तिलाही एक ना एक दिवस तो करावाच लागेल. तो दिवस उजाडेल असं वाटतंय तुम्हाला? मला वाटत नाही, माझी खात्री आहे तशी. प्रीतीला आपली चूक उमगेल, ती परत येईल आणि त्यावेळी तिला माझ्या आधाराची गरज असेल. तिला मी तसं वचन दिलंय राजेश्री. सलीलच्या त्या बोलण्यावर राजेश्री गप्प राहिली. सलीलचा हा अति आदर्शवादी स्वभाव आता तिच्याही चांगलाच परिचयाचा झाला होता. प्रीतीला यांनी वचन दिलंय, तो तिची वाट बघत राहणार. याचाच अर्थ तो आपल्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला असमर्थ आहे असाच नाही का होत? राजेश्रीच्या मनातल्या भावना सलीलने अचूक ओळखल्या होत्या. प्रीतीवरच्या आपल्या उत्कट प्रेमाची राजेश्रीला अजून म्हणावी तशी जाणीव झालेली दिसत नाहीये. कदाचित स्पष्टपणे आपल्याला तिला नकार देता येत नाही म्हणून आपण प्रीतीचा उपयोग ढालीसारखा करतोय असं सुद्धा तिला मनातनं वाटत असावं. तसं असेल तर ही मनातल्या मनात मनाशी कसला तरी निर्णय घेत सलील खुर्चीतनं उठून उभा राहिला आणि म्हणाला, चल. कुठे? काहीशी बावरून उठून उभी राहत राजेश्रीने विचारलं. मला तुला आणखीन काही दाखवायचंय. कदाचित ते बघितल्यावर तू माझ्या मनस्थितीचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे लावू शकशील. सलील बाहेर पडला. त्याच्या मागोमाग राजेश्री चालायला लागली. जवळजवळ अर्ध्या तासानं त्यांची कार शहराच्या गजबजाटापासून दूर एका निवांत अशा जागी आली. तिथे सगळ्या बंगलेवाल्यांची वस्ती दिसत होती. अंतर सोडून बांधलेले, छोटे मोठे सुबक देखणे, झाडाझुडपांनी वेढलेले, वेली फुलांनी नटलेले बंगलेच बंगले होते तिथे. सलीलने त्यातल्याच एका देखण्या बंगल्याच्या गेटसमोर कार उभी केली. सलील कारमधनं उतरला. त्याच्या पाठोपाठ राजेश्रीही उतरली. राजेश्री बुचकळ्यात पडली होती. सलीलने आपल्याला इथे कशासाठी आणलं असावं? काय दाखवणार आहे हा आपल्याला? तिने सलीलकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. सलील समोरच्या बंगल्याकडे एकटक नजरेनं बघत होता. राजेश्रीनेही मग त्या बंगल्यावरनं आपली नजर फिरवली. बंगला छोटासाच होता, पण खूप टुमदार होता तो. संपूर्ण बंगल्याला गुलाबी रंग दिलेला होता. बंगल्याच्या सभोवताली असलेल्या कंपाऊंडचा आधार घेत निळ्या जांभळ्या फुलांनी नटलेल्या वेली वर चढलेल्या होत्या. आतल्या आवारात एका बाजूला गुलमोहराचं झाड होतं. एकूण काय तर हा बंगला विलक्षण सुंदर होता. राजेश्रीनी मान वर करून बंगल्याच्या दर्शनी भागावर असलेलं नाव वाचलं, स्वामिनी. या बंगल्याचा मालक कोण असावा? कोणी का असेना, पण जो कोणी आहे त्याची रसिकता वादातीत आहे. सलीलने हा बंगला विकत घ्यायचा विचार तर केलेला नाही ना? तसंच असणार. त्याशिवाय तो असा अनिमिष नजरेनं बंगल्याकडे बघत राहिला नसता. सलील भानावर आला. समोरच्या बंगल्याकडे बोट दाखवत त्याने तिला विचारलं, काय, कसा आहे बंगला? खूप सुंदर आहे, खूप. पुन्हा एकदा बंगल्यावरून नजर फिरवत राजेश्री म्हणाली, पण या बंगल्यात कोणी राहत नसावं असं वाटतंय. एखाद्या शापित वास्तूसारखा हा बंगला शांत, निर्जीव वाटतोय. हो, या बंगल्यात अजून कोणी राहत नाही
कारण या शापित वास्तूचा उद्धार करणारी अजून आलेली नाही आहे. म्हणजे म्हणजे हा बंगला? हो. मी आणि प्रीतीने पाहिलेल्या स्वप्नांचं दृश्य स्वरूप म्हणजे हा बंगला. प्रीतीला मी वचन दिलं होतं. जेव्हा केव्हा मी बंगला बांधीन तेव्हा त्या बंगल्याचं नाव मी स्वामिनी ठेवीन. मी बंगला बांधला, पण त्यापूर्वी स्वामिनी निघून गेली होती. पण मग हा बंगला असून सुद्धा तुम्ही अजूनही त्या 2 खोल्यांमध्ये का राहताय? मी प्रीतीची वाट बघतोय. जिच्यासाठी मी बंगला बांधला तिच्याशिवाय मी इथे राहू कसा राजश्री? या अशा बंगल्याचं स्वप्न आम्ही दोघांनी मिळून पाहिलं होतं. मग त्या स्वप्नांचा उपभोग मी एकटा कसा घेऊ? तू म्हणालीस ना, तेच खरं आहे. हा बंगला शापित वास्तूसारखा आहे. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी माझ्याप्रमाणे हा बंगला सुद्धा प्रीतीची वाट बघत थांबलाय. राजश्रीला आता खरोखर सलीलच्या प्रीतीवरच्या उत्कट प्रेमाची जाणीव झाली होती आणि तिला प्रीतीची कीव यायला लागली होती. प्रीतीला खरोखरच सलील कधी कळला नव्हता आणि एक ना एक दिवस तिला ते कळेल म्हणून हा वेडा त्या आशेवर जगत होता. त्या क्षणी राजश्रीला अगदी तीव्रतेनं वाटलं की खरंच प्रीतीच्या अगोदर जर आपण याच्या आयुष्यात आलो असतो तर किती बरं झालं असतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.